गीता जयंतीच्या दिवशी मम्मीचा बर्थडे होता आणि त्या दिवशी एकादशी बी होती. मग एकादशीच्या निमित्तानं मम्मीनं बायाचं भजन ठेवलं होतं. बाया भजन करत होत्या तेवढ्या टाइमात मी गुच्चाप घराच्या बाहेर निघलो, कारण की मम्मीच्या बर्थडेचा केक आणि साडी मी काकाच्या घरी ठेवलं होतं. मग एवढ्या थंडीत आपली स्प्लेंडर घेऊन मी आलो काकाच्या घरी. हे आपली बुटकी बहीण अथरुणात मोबाईल पाहत होती. अभ्यास करणं होईना ते नाही जमणार तिले. फ्रीज मध्ये केक ठेवला होता, तो केक घेतला आणि बर्थडे गिफ्ट म्हणून जे साडी आणली होती ते साडी घेतली. बुटकीले म्हटलं तू बी चाल केक कापायले, पण ते रात्री कुत्रेलेच लय भेटे. चल म्हटलं काही नाही करत कुत्रे. थंडी एवढी होती की रोडनं गाडी 20च्या स्पीडनं आणली घरी. आता केकन साडी तर आणली घरी, पण मम्मीला माहित नव्हतं पडू दे ना. गुच्चाप जाऊन एक दरवाजा बंद करून घेतला, म्हणजे आम्ही इकडे काय करू राहिलो हे मम्मीला माहितच नाही पडलं पाहिजे. पण आमची बुटकी बहीण म्हणे अरे बर्थडे आहे तुला बोलूनच नाही आणले. मग काय रातच्या 11 वाजता मला दुकानात जाणं पडलं. आणि सुपडा मामानं मजबुरीचा फायदा घेत माझ्याकडून पैसे बी शिल्लक घेतले. हा पण जाऊ द्या, चालून जाते एवढं तेवढं. आणि आम्हाला दोघांना मदत करायला गणा बी आला. बर्थडेची सगळी तयारी झाल्यावर मग उघडला दरवाजा.